नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत गाडेकर। आज आपण बाळकुम लोकेशन म्हणजे दोस्ती वेस्ट काउंटी नावाच्या प्रोजेक्टमध्ये आलेलो आहोत। हा मोठा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, साधारणपणे 100 एकरपेक्षाही मोठ्या परिसरात विस्तारलेला आहे आणि याच्यामध्ये जे अनेक क्लस्टर देण्यात आलेले त्याच्यापैकी हा तुलिप नावाचा क्लस्टर आहे आणि बी विंगमध्ये आपण हायर फ्लोअरला 661 स्क्वेअर फीटचा 2 BHK फ्लॅट बघत आहेत। जेव्हा आपण या फ्लॅटच्या डायरेक्शनचा विचार करतो, जेव्हा आपण एक्झिट डायरेक्शन बघतो याची, त्यावेळेस ही डायरेक्शन आहे नॉर्थ वेस्ट आणि घराच्या आतमध्ये येताना आपण घराच्या आतमध्ये जेव्हा येतो तेव्हा याचं जे डायरेक्शन आहे हे साऊथ वेस्ट असं आहे। मोठीशी लॉबी देण्यात आलेली आहे, 3 लिफ्ट देण्यात आलेल्या आहेत आणि घरात आल्यानंतर आपला ही हॉलमध्ये आपली एंट्री होते आणि हॉलमध्ये आल्याच्यानंतर बरोबर समोरच्या बाजूला राईट साईडला येथे आपला हा डायनिंग स्पेस देण्यात आलेला आहे। साधारणपणे 4 ते 5 जण बसतील एवढा मोठा स्पेस देण्यात आलेला आहे आणि पुढच्या बाजूला गेल्याच्यानंतर हा समोरच्या बाजूला एक पॅसेज देण्यात आलेला आहे। हा जो पॅसेज आहे आपल्याला दोन्ही बेडरूम आणि किचनला कनेक्ट करतो आणि समोरच्या बाजूला आपण जेव्हा बघतो तर हॉलचा हा उर्वरित भाग देण्यात आलेला आहे आणि ह्या भागामध्ये ही जे वॉल देण्यात आलेली आहे ह्या वॉलला आपण आपलं TV युनिट सेट करतो आणि अपोजिट साईडला बरोबर येथे आपला सिटिंग एरिया आपण सेट करतो। इथे आपला आणि मधला जो पॅसेज आहे हा इथे आपण टिपॉय आणि इतर काही ठेवू शकतो। हॉलला लागूनच इथे मोठी विंडो देण्यात आलेली आहे, फुल साईजची, मॉस्किटो नेट लावलेले आहेत आणि समोरच्या बाजूला आपण बघतो तर इथे एक मोठीशी बाल्कनी देखील देण्यात आलेली आहे आणि ह्या बाल्कनीतून जेव्हा आपण व्ह्यू बघतो तर आपल्याला क्रीक व्ह्यू दिसत आहे आणि समोर पूर्ण ग्रीनरी दिसत आहे आणि समोरच्या बाजूला जे समृद्धी महामार्गाचं जो कोस्टल रोडचं जे काम चाललेलं आहे तो देखील या दोस्ती वेस्ट काउंटीच्या बाजूने जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अपकमिंग जे मेट्रो स्टेशन जे आहे बाळकुम मेट्रो स्टेशन इथून अगदी 5 ते 7 मिनिटांच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्समध्ये आणि ह्या बिल्डिंगच्या खाली आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स देण्यात आलेला आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये आपल्याला युरो इंटरनॅशनल स्कूलचं ही शाळा आहे। हॉल झाल्यानंतर जेव्हा आपण पुढच्या बाजूला येतो तेव्हा आपण बघतो ह्या पॅसेजच्या पुढच्या बाजूला नंतर राईट साईडला याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि कॉमन टॉयलेट बाथरूमच्या थोडंसं पुढे येऊन लेफ्ट साईडला आपण जो बघतो तर याचं किचन देण्यात आलेलं आहे, 2 प्लॅटफॉर्म आहेत आणि राईट साईडला इथे फ्रीज ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे आणि हा जो पार्ट आहे इथे आपली वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे, ती डेडिकेटेड अशी जागा आहे। इथे टॅप देण्यात आलेला आहे, स्विच देण्यात आलेलं आहे आणि कपडे वाळू घालण्यासाठी आपल्याला इथे जागा देण्यात आलेली आहे। ही जी दिशा ही ईस्ट दिशा आहे, त्याच्यामुळे घरामध्ये सकाळचं सूर्यकिरण आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला अनुभवायला भेटणार आहे आणि पुढच्या बाजूला आल्याच्यानंतर पॅसेजच्या तर लेफ्ट साईडला याचा कॉमन बेडरूम आहे। कॉमन बेडरूम देखील अतिशय सुंदर असा बनवलेला आहे। ह्या बेडरूममध्ये आल्यानंतर इथे वॉर्डरोबसाठी निश एरिया जरी दिला नसला तरी हा जो स्पेस आहे इथे आपण आपलं वॉर्डरोब सेट करतो आणि समोरच्या बाजूला हा जो आहे वॉर्डरोब सेट झाल्यानंतर इथे आपला एक बेड आपण सेट करतो आणि ह्या दोन्ही बाजूला आपल्याला फिरण्यासाठी जागा शिल्लक राहते। व्ह्यू परत आपला क्रिक व्ह्यू दिसतोय, पारसी हिल व्ह्यू दिसत आहे आपल्याला आणि ग्रीनरी दिसत आहे, कधी ब्लॉक न होणारा हा व्ह्यू आहे। ज्यावेळेस आपण हा कॉमन बेडरूम झाल्यानंतर आपण पुढच्या बाजूला आल्यानंतर बरोबर मागच्या बाजूला हा याचा मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे आणि मास्टर बेडरूममध्ये आत आल्यानंतर राईट साईडला याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि हा जो बेडरूम आहे येथे देखील वॉर्डरोबसाठी निश एरिया देण्यात आलेला नाही आहे, पण हा जो स्पेस आहे येथे ते 4 डोअरचा वॉर्डरोब स्पेस इथे सेट होऊ शकतो आणि ह्या बाजूला इथे आपला बेड आपण सेट करतो। बेड सेट केल्यानंतर देखील आपल्याला दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर हा समोरचा स्पेस आणि तिकडे जाणारा जो टॉयलेट आणि वॉर्डरोबकडे जाणारा स्पेस दिल्यानंतर आपल्याला फिरण्यासाठी व्यवस्थित अशी जागा शिल्लक राहते। तर मित्रांनो, आत्ता आपण हा जो फ्लॅट बघितलेला आहे त्याचा कार्पेट एरिया आहे 661 स्क्वेअर फीट आणि अनटच असा फ्लॅट आहे। या किचनमध्ये आपल्याला मॉड्युलर किचन बनवून भेटणार आहे आणि बेसिक ॲम्युनिटीज म्हणजे आपल्याला फॅन, ट्यूबलाईट, कर्टन रॉड्स या बेसिक ॲम्युनिटीज आपल्याला ओनर हे लावून देणार आहे। ह्या फ्लॅटचं जे रेंट आहे 35,000 रेंट आहे आणि जर आपणास हा फ्लॅट बघायचा असेल तर आपण खाली दिलेल्या नंबरशी आमच्याशी संपर्क करू शकता आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन अपडेटसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।